तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या सुपर क्लासमध्ये पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत, जी की आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय संभाव्य असणार आहे, अतिशय महत्त्वाचे असणार आहे। त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही सर्वप्रथम आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे। सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो, पुढे जाण्यापूर्वी मी आपल्याला अतिशय महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो। आपल्या चॅनलतर्फे विद्यार्थ्यांनो एक बॅच लॉन्च झालेली आहे, जिंदगी नावाची ही बॅच आहे। या बॅचचं स्लोगन मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की खेल समझो जिंदगी संभल जाएगी। या नावाचे ही बॅच जी आहे पोलीस भरती 2024 साठी अतिशय संभाव्य असणारी, अतिशय महत्त्वाची असणारी साबित होणार आहे। कारण या बॅचमध्ये आपल्यासाठी जे आहे 4 टॉपचे शिक्षक हायर केले जातील, त्यापैकी 2 ते 3 मॅडम असतील आणि बाकीचे सर असतील। विद्यार्थ्यांनो, या बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी आपल्याला जी फीस आहे ती 1499 ची दिसून येते। यामध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे, कारण या बॅचची प्राइस जी एवढी ठेवण्याचं कारण एकच आहे की आपण 4 टॉपचे शिक्षक हायर करणार आहोत आणि त्यांना पेमेंट करावे लागते। हे जे टॉपचे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रत्येक फॅकल्टीचे अलग अलग असतील, जसे की जीके व करंट अफेअर्ससाठी एक टीचर असणार आहे, त्यानंतर गणितसाठी एक टीचर असणार आहे, बुद्धिमत्तेसाठी एक टीचर असणार आहे आणि इंग्लिश ग्रामरसाठी ही एक टीचर असणार आहे। तर अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी या कारणास्तव जी बॅचची प्राइस आहे 1499 ची ठेवलेली आहे। यामध्ये सर्वांनी नक्कीच एनरोल करायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो, आणि या ठिकाणी पाहूया सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर काय आहे तो। या ठिकाणी आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो ते आपल्याला सर्वप्रथम प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। कोणत्या काळामध्ये? आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राज्यपाल? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे। राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख बनत असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की कांजिण्यावरील प्रतिबंधात्मक लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे? या ठिकाणी आजार आहे कांजिण्या हा यावरील एडवर्ड जेनर, एडवर्ड हॉक्स किंवा एडवर्ड हुक? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। एडवर्ड जेनर यांनी जे आहे कांजिण्यावरील जी लस आहे ती आपल्याला शोधून काढलेली दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी कायमधारा पद्धत कायम स्वरूपामध्ये कधीपासून अस्तित्वात आलेली आहे ते आपल्याला वर्ष विचारलेलं आहे। पद्धत आहे कायमधारा, ही पद्धत कायमस्वरूपी कधीपासून अस्तित्वात आली? 1773, 1793, 1893, 1794 किंवा 1894? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 1793 या वर्षापासून जे आहे कायमधारा पद्धत ही या ठिकाणी कायम स्वरूपामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? विद्यापीठ कायदा विचारलेला आहे 1904 मध्ये। कोणी संमत केला होता ते विचारलेलं आहे 1904 या वर्षामध्ये। लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड रिपन? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे। लॉर्ड कर्झन यांनी जे आहे 1904 या वर्षी विद्यापीठ कायदा संमत केलेला आपल्याला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोणत्या देशाच्या संसद गृहाला स्टार्टिंग म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। संसदेला स्टार्टिंग असे कोणत्या देशात म्हणतात? चीन, जापान, नॉर्वे, स्वित्झर्लंड? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। नॉर्वे या देशामध्ये संसदेस स्टार्टिंग असे म्हणताना आपल्याला पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे दृष्टिदान सप्ताह खालीलपैकी कोणता असतो ते आपल्याला विचारलेलं आहे, किंवा कोणत्या कालखंडाला म्हणतात ते सांगायचं आहे। दृष्टिदान सप्ताह 11 ते 15 जून, 10 ते 15 जून, 10 ते 16 जून किंवा 11 ते 17 जून? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहणार आहे या ठिकाणी 3, म्हणजेच 10 ते 16 जून या कालखंडाला किंवा सप्ताहाला जो आहे दृष्टिदान सप्ताह म्हटले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे सैनिक पेशी असे कोणत्या पेशीला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। शरीरातील सैनिक पेशी असे लाल पेशी, पांढऱ्या पेशी, हिरव्या पेशी किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। पांढऱ्या पेशीला शरीरातील जो आहे सैनिक पेशी असे म्हटले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी जी लस आहे खालीलपैकी कोणी शोधून काढलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। काय विद्यार्थ्यांनो? तर कुत्रा हा जो प्राणी आहे तो चावल्याच्या नंतर जी देण्यात येणारी लस आहे कोणी शोधली? या ठिकाणी टेंडर्स रॉबिन, विंग कॉक,
लुई पाश्चर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लुई पाश्चर यांनी कुत्रा चावल्याच्या नंतर जी लस देतात ती शोधून काढलेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. अमोनिया वायू तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. वायू आहे विद्यार्थ्यांनो अमोनिया हा वायू प्रोड्युसर गॅसचा, वॉटर गॅसचा, ऑइल गॅसचा किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्रोड्युसर गॅसचा उपयोग जो आहे अमोनिया वायू तयार करण्यासाठी केलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी हजर होते ते आपल्याला सांगायचं आहे. पक्ष आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 72, 70, 85 किंवा 90. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच 72 प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर असताना आपल्याला पाहावयास मिळून येते. घेऊया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याची लांबी व रुंदी विचारलेली आहे. 2-3, 3-2, 3-4, 2-4. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. 3-2 एवढी जी आहे राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी असताना आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. खानदेश कन्या असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात ते सांगायचं आहे. खानदेश कन्या या नावाने कोणत्या नदीला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. तापी नदीला खानदेश कन्या असे म्हणताना आपल्याला पाहावयास मिळते विद्यार्थ्यांनो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे. गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते ते आपल्याला सांगायचं आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीख समुदायाचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. 10व्या क्रमांकाचे गुरु म्हणजे शीख समुदायाचे गुरु गोविंद सिंग यांनी असताना आपल्याला दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती सरन्यायाधीश असतात ते आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला न्यायालय कोणतं आहे देशाचे सर्वोच्च न्यायालय जे की दिल्लीमध्ये स्थित आहे. तर यामध्ये सरन्यायाधीश किती असतात ते विचारलेलं आहे. अन्य न्यायाधीश नाही सरन्यायाधीश. तर ऑप्शनमध्ये 2, 3, 1 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. एक सरन्यायाधीश जो आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश व आता या ठिकाणी इतर किती न्यायाधीश असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. एक सरन्यायाधीश असतो तर इतर किती न्यायाधीश असतात सर्वोच्च न्यायालयामध्ये. 33, 30, 35 किंवा 25. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. 30 इतर एक सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 30 इतर दुसरे न्यायाधीश असताना आपल्याला पाहावयास मिळतात. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ते आपल्याला सांगायचं आहे. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल विचारलेला आहे. 5 वर्षे, 4 वर्षे, 3 वर्षे, 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 5 वर्षाचा जो आहे उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल असतो. आता राष्ट्रपती पदाचा किती वर्षाचा असतो तर त्यांचाही 5 वर्षाचा असतो. उपराष्ट्रपती या व्यक्तीची नियुक्ती कोण करतो तर राष्ट्रपती जो आहे उपराष्ट्रपतीची निवड केलेली आपल्याला दिसून येतं. तर घेऊया पुढचा प्रश्न. गोव्याला कोणत्या वर्षी राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे. गोवा या राज्याला कोणत्या वर्षी 1988, 1987, 1980 किंवा 1988. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. 1987 या वर्षी गोवा या राज्याला राज्याचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की शरीरातील एकूण ऊर्जापैकी मेंदू जो आहे किती टक्के ऊर्जेचा वापर करतो ते आपल्याला विचारलेलं आहे. शरीरामध्ये जेवढी ही एकूण ऊर्जा असते त्यापैकी मेंदू किती टक्के 20%, 30%, 50%, 40%. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 20% एकूण ऊर्जेपैकी शरीरातील मेंदू जो आहे आपल्या ऊर्जेचा वापर करताना दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी शहराचा प्रथम नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते. शहराचा प्रथम नागरिक विचारलेला आहे. कोणास म्हणतात ते तर तहसीलदार, तलाठी, महापौर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. महापौर यांना जो आहे शहराचा प्रथम नागरिक म्हटले जात असते. तर पाहूया पुढचा प्रश्न. राज्यघटनेमध्ये 360 हे जे कलम आहे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कलम विचारलेली आहे 360 कशाशी संबंधित आहे, कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे तर आर्थिक, राष्ट्रीय, राज्य आणीबाणी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. आर्थिक आणीबाणीचे विद्यार्थ्यांनो 360 हे राज्यघटनेतील कलम असताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळालेले आहे. घेऊया पुढचा प्रश्न.
कोणकोणत्या नद्या धुळे जिल्ह्यातून वाहतात ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील जिल्हा आहे धुळे, तर या जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात? अरुणावती, पांझरा, तापी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. 4 म्हणजे ज्या ठिकाणी पाहून घ्या की वरीलपैकी सर्वच. तापी, पांझरा, अरुणावती ह्या सर्व नद्या धुळे जिल्ह्यातून वाहताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. स्वामी रामानंद तीर्थ यांनी कशाचे नेतृत्व केलेले होते? दिलेल्या पर्यायापैकी विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत स्वामी रामानंद तीर्थ. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व जो आपल्याला आहे दिसलेले स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले आपल्या सर्वांना दिसून येते विद्यार्थ्यांनो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असलेले कलम आता या ठिकाणी विचारलेलं आहे. पूर्वी आपण आर्थिक आणीबाणीचे कोणते कलम होते ते पाहिलेलं आहे, ते आहे 360. आता या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असलेले कलम कोणते आहे राज्यघटनेतील विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. कलम 352 जे आहे राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित असलेले कलम आपल्याला दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. 4 मध्येच या ठिकाणी शाहू महाराज यांनी जे आहे मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना केलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणत्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय विचारलेले आहे की कुठे आहे? पॅरिस, जिनिव्हा, वॉशिंग्टन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणाच्या कारकिर्दीमध्ये मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग तयार करण्यात आलेला होता विचारलेलं आहे. कोणता? मुंबई ते ठाणे लोहमार्ग कोणाच्या कारकिर्दीमध्ये तयार झालेला आहे? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड कर्झन किंवा विल्यम जॉन्स. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये जे आहे मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग तयार झालेला होता. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी तप्त काचेची वस्तू एकदम थंड केल्याने पुढीलपैकी कोणते त्याच्यावर परिणाम होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. तप्त काचेची वस्तू एकदम थंड केल्याने जड बनते, साधारण बनते किंवा ठिसूळ बनते किंवा कडक बनते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. तप्त काचेची वस्तू जी आहे एकदम थंड केल्यास ती काय होते? तर ती ठिसूळ बनत असते विद्यार्थ्यांनो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सिक्री या ठिकाणी कोणते ऐतिहासिक स्थान स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठिकाण आहे सिक्री हे. तर या ठिकाणी गोल गुंबद, ताजमहाल, बुलंद दरवाजा किंवा सांचे स्तूप. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बुलंद दरवाजा जो आहे सिक्री या ठिकाणी असताना आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की या ठिकाणी कायदे मंडळ तसेच कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग खालीलपैकी कोणता आहे? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यानंतर विचारलेला आहे की 3ऱ्या नंबरचा कोणता येतो? न्यायव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. न्यायव्यवस्था हा जो भाग आहे तो कायदे मंडळ तसेच कार्यकारी मंडळ यांच्यानंतर महत्त्वाचा असणारा शासन व्यवस्थेचा भाग असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व आपल्याला विचारलेलं आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे जे की शरीरामध्ये साठवले जात नाही असे? जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क किंवा जीवनसत्व सी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे विद्यार्थ्यांनो मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व असते. हे जीवनसत्व शरीरामध्ये कमी म्हणजे जास्तीत जास्त 3 महिने किंवा 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस साठवले जाऊ शकत नाही. जर आपण सी जीवनसत्वाच्या पालेभाज्या किंवा कोणतेही फळ असतील ते जर नाही सेवन केले तर 3 ते 4 महिने आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व सी असते. त्यानंतर जर आपण नाही खाल्ले तर जीवनसत्व सीची कमतरता आपल्या शरीराला लागते म्हणजे भासून येते. तर विद्यार्थ्यांनो हे सुपर क्लास सोडण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण जे आहे सर्वांनाच सांगितलेलंच आहे. पूर्वी आपण या ठिकाणी 1499 एवढी जी आहे
4 ते 5 महिन्याची बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थ्यांनो. या बॅचमध्ये आपल्याला टॉपचे शिक्षक शिकवणार आहेत, ज्यामध्ये 2 ते 3 मॅडम असतील आणि या ठिकाणी 1 ते 2 सर असतील, जे की आपल्याला म्हणजे प्रत्येक विषयासाठी अलग अलग असतील शिकवण्यासाठी. बुद्धिमत्ता, गणित, जी के, करंट अफेअर हे सर्व शिकवण्यासाठी अलग अलग असतील. तर या बॅचेसमध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे. आपली बॅच लवकरच लॉन्च करायची आहे. याच्यामध्ये जेवढेही ॲडमिशन लवकर येतील तेवढे लवकरात लवकर आपल्याला हे बॅच लॉन्च करायचे आहे. यामध्ये ॲडमिशन आपले कन्फर्म करण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्यानंतर आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे, लगेच स्टार्ट करायचे आहे. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन जर आला असेल सबस्क्राईब लगेच करून घ्या. स्पेशल सुपर क्लास अशाच प्रकारची पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.